नमस्कार मंडळी, मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे। जीवनामध्ये अनेक संकट आपल्याला येतात बघा, की आपण अनेक क्षेत्रामध्ये कामं करतो। कित्येक लोक व्यावसायिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, संकट ही येतातच बघा। परंतु ह्या संकटाचा सामना कसा करायचा ते आपण ह्या आजच्या गोष्टीतून पाहणार आहोत। फार मोठे एक जंगल असतं आणि जंगलामध्ये बघा सगळ्या प्रकारचे प्राणी असतात। त्यापैकीच हरण। उन्हाळ्याचे दिवस असतात, दुपार अरकरकणारं ऊन असतं आणि या उन्हामध्ये बघा हरणाला खूप तहान लागली असते। ते हरिण पाण्याचा शोध घेत असतं, वन 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 जंगलामध्ये फिरत असतं पाणी पिण्यासाठी। पण त्याला बघा पाणी कुठंच भेटत नाही, कंटाळतं फिरून फिरून आणि एका मोठ्या झाडाखाली सावलीला शांत हरण बसतं। हरण बसल्यानंतर थोड्याच वेळात त्याला खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येतो आणि त्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेनं बघा हरण जोरात वेगानं पळत राहतं। समोर पाहतंय तर काय, उंच दुतडी भरून वाहणारी नदी, खळखळणारं पाणी पाहतं। हरण फार आनंदी होतं, तहान लागलेले असते। पाण्याच्या जवळ जाताना पटकन पाण्यात तोंड घालणार तोच त्याला बघा उजव्या बाजूने एक शिकारी दिसतो, की ज्यानं बाण ताणून धरलाय त्याला मारण्यासाठी। डावीकडे पाहतंय तर वाघ आला असतो त्या ठिकाणी बघा। पाठीमागं पाहतंय तो अचानक त्यावेळी जंगलाला वनवा लागला असतो, आग असती पाठीमागं आणि समोर लांब लचक नदी। जायचं कुठं? चारही बाजूने संकट त्याच्यावरती बघा। हरण बघा 2 मिनिटं विचार करतं। हरण घाबरत नाही, 2 मिनिटं विचार करतं की आता काय करायचं। आणि त्याच वेळेस बघा आकाशामध्ये ढग दाटलेले असतात, विजांचा कडकडाट आवाज झाला ना अचानक पाऊस झाला, चालू झाला जोरात पाऊस। पाऊस झाल्यामुळं जी पाठीमागची जी आग आहे ती विझली बघा। आणि जो उजव्या बाजूनी शिकाऱ्याने धरलेला नेम बघा हरणाला मारायसाठी, नेम धरलाच होता। हरणाने 2 मिनिट शांतपणे विचार केला की आता पुढं समोर नदी, आपला चारी बाजूने संकट आहेत, परंतु आता आपण ज्या कामासाठी आलोय ती म्हणजे तहान भागवण्यासाठी। पण हरण बघा पाणी शांतपणे ते हरण पोटभर पाणी पिलं। पाऊस आल्यामुळं आग विझली आणि जो शिकाऱ्याने नेम धरला होता तो पावसामुळे नेम चुकला आणि तो बाण लागला तो वाघाला लागला। हरणानं हे सगळं पाहिलं आणि बघा हरण पटकन घरकन मागं वळालं आणि पळत सुटलं बघा। आणि जो वाघाला बाण लागला होता तो वाघ त्या शिकाऱ्याच्या पाठीमागं पळायला लागला। हरण तिथून सुखरूप निसटलं आणि जंगलामध्ये निघून गेलं। बांधवांनो, ह्या गोष्टीमधून आपल्याला एकच घ्यायचंय की जीवनामध्ये जरी चारही बाजूनी संकट आली तरी आपण घाबरून न जाता 2 मिनिटं शांतपणे जर विचार केला तर नक्की त्याच्यामधून मार्ग हा आपल्याला निघेलच, यात शंका नाही। म्हणून बांधवांनो, जीवन जगताना घाई कधी करायची नाही। संकट आली तरी घाबरायचं कधी नाही। संकटही येतात, संघर्षाशिवाय जीवन नाही। अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।